यानंतरची बातमी शिंदे गटातली आपल्यापर्यंत येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आणि जिल्हा प्रमुख यांची बैठक बोलावलेली आहे। वर्षा बंगल्याजवळच्या सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होती आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आल्याचं समजतंय। शंभूराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट यांच्यासह इतरही आमदार या बैठकीला उपस्थित आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे गटाची सुद्धा मुंबईमध्ये सध्या खलबतं सुरू आहेत। बैठकांचं सत्र सुरू आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, शिवसेना शिंदे गटाची देखील सध्या बैठक सुरू असल्याचं समजतंय, काय अपडेट? अगदी बरोबर आहे अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। काही वेळातच शिंदे गटाच्या आमदारांसोबत या बैठकीला सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीला असं वाटत होतं की विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल, मात्र महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिल्यानंतर आता ही निवडणूक होते आणि याचीच रणनीती ठरवण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व शिंदे गटाच्या आमदारांची जी आहे ती अजिंक्य बैठक बोलवलेली आहे। भाजपनं 5 उमेदवार दिलेले आहेत, तर शिंदे गटानं 2 आणि अजित पवार गटाने 2, अर्थात महायुतीचे 9 उमेदवार आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिले। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व आहे। सुशांत, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।